नमस्कार. भेंडीपासून तुम्ही अनेक भाज्या बनवून खाल्ल्या असतील. एकदा ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा. तोंडाची चव दुप्पट वाढेलच. सोबतच बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. झटपट अगदी कमी मेहनतीमध्ये तयार होते. त्यासाठी पॅनमध्ये पोहे खायचा 2 चमचे इतकी मी हरभरा डाळ घेतलेली आहे. यावरती आपल्याला हलकसं तेल घालायचं आहे. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे. डाळ आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. यानंतर 1 चमचा उडीद डाळ घ्यायची आहे. उडीद डाळ घातल्यानंतर सुद्धा आपल्याला ही डाळ हलकीशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. उडीद डाळ भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी पटकन भाजून होते. त्याच चमच्याने अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे व जिरं आपल्याला हलकसं भाजून घ्यायचं आहे. कारण जिरं पटकन भाजलं जातं. आता हे काढून घेऊया. पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता यानंतर त्याच पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचा आहे. यानंतर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. लसूण पाकळी जर का तुमच्याकडे मोठ्या असतील तर थोड्याशा कमी घेतल्या तरीही चालेल. आता यानंतर 250 ग्राम इतकी मी भेंडी घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ धुवून छान अशी पुसून आपल्याला बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची आहे. भेंडी घेत असताना छान मऊ लुसलुशीत तुम्हाला पाहून घ्यायची आहे. निब्बर भेंडी इथं घ्यायची नाही. आता मला थोडंसं तेल कमी वाटत होतं. यासाठी मी यामध्ये परत थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवलं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे व ही भेंडी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत या तेलावरती भाजून घ्यायची आहे. भेंडी जर का कच्ची राहिली तर खाताना खूप जास्त चिकट लागू शकते. यासाठी भेंडी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. सोबतच ती कुरकुरीत होताना शिजली सुद्धा गेली पाहिजे याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर आता इथे पहा भेंडी व्यवस्थित अशी शिजली सुद्धा गेलेली आहे व छान अशी कुरकुरीत सुद्धा झालेली आहे. आता यानंतर एक मोठ्या आकाराचा छान पिकलेला असा टोमॅटो मी घेतलेला आहे. यानंतर 2 मोठे तुकडे चिंचेचे घेतलेले आहेत. टोमॅटो घेत असताना पिकलेलाच घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता टोमॅटो छान मऊसूत होईपर्यंत हाय फ्लेमवरती आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो भेंडी सोबत परतत असताना छान डाग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून खाताना आंबट लागणार नाही. तर आता हे झालेलं आहे. आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता आपण ज्या सुरुवातीला डाळी भाजून घेतल्या होत्या त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहे व त्याची आपल्याला बारीक अशी पूड करून घ्यायची आहे. यानंतर भेंडी व टोमॅटो आपण छान असं थंड करून घेतलेलं आहे. ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे व हे आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. चालू बंद करत हे बारीक आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये अख्खी भेंडी ठेवायची नाही. तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अशाच पद्धतीने तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे. तयार झालेलं मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे व याला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हरभरा डाळ घ्यायची आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर अर्धा छोटा चमचा उडीद डाळ घालायची आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे. यानंतर सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आता तुम्हाला ही चटणी किती तिखट हवी आहे यानुसार यामध्ये तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची आहे. रेग्युलर मिरची पावडर जर का असेल तर थोडीशी कमी वापरा. इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. पाव चमचा हळद घालायची आहे व हा चरचरीत तडका आपल्याला या चटणीला देऊन घ्यायचा आहे. लक्षात ठेवा तुमची मिरची पावडर जर का रेग्युलर असेल, काश्मीरी मिरची किंवा बेडगी नसेल तर थोडीशी कमीच वापरा. तर तयार झाली आपली भेंडीची चटपटीत व चमचमीत अशी चटणी. ही चटणी एकदा नक्की ट्राय करून पहा. आता तुम्ही म्हणाल की भेंडीची भाजी आणि यामध्ये काय फरक आहे? तर खूप फरक आहे. ही भेंडीची चटणी खूप वेगळी आणि चविष्ट लागते. ज्यांना तोंडाला चव नाही, काही खावंसं वाटत नसेल तर ही भेंडीची चटणी एकदा नक्की ट्राय करून पहा. तयार केलेली भेंडीची चटणी तुम्ही डब्याला देऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, डाळ भातासोबत खाऊ शकता किंवा नुसता जीरा राईस असेल त्यासोबत सुद्धा खाऊ शकता. आजची दाखवलेली सोपी रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.